रामकृष्ण रे माऊली, सुप्रभात. तर हे बघा आम्ही मस्त करांदे आणि मुलट्या उकडून घेतल्या. आम्ही चाललो त्र्यंबकेश्वरला. तर सकाळचं वाजलं 5. बघू शकता तुम्ही घराला 5 मिनटंसुद्धा बाकी आहेत. आणि बाहेर तर किती कालोख आहे बघा. एक आमची वॅगनर आणि आमची लाडो आणि मिस्टरांची सुद्धा झाली तयारी. निघालो आम्ही त्र्यंबकेश्वरला जायला. आणि मस्त लाडूला पहिले आम्ही डिझेल टाकून फुल केली, म्हणजे तिची भूक मिटवली. मग बरं आपण काही बी खाऊ बी. पहिले लाडूचा बघितला आणि काही आपलं डिझेल टाकला आणि निघालो जायला. बघा मस्तपैकी. तर निघालो आम्ही समृद्धी महामार्ग इकडून निघालो. जर तुम्हाला सुद्धा जायचं असेल तर तिकडूनच जा, कारण का त्र्यंबकेश्वरला म्हणजे नाशिकला वगैरे जायचं असेल तर 1 घंटा अगोदरच पोचतो. नागपूरनं नाशिक लिहिलेलं. तर आम्हाला जायचं होतं नाशिकला. नाही माझ्या नवऱ्याचं स्पीड बघा किती फास्टला चालवतात गाडी. मस्त लागलं बोगदा. यो कमसे कम 10 का 12 मिनटाचा बोगदा आहे तो. लयच भारी. लायटिंग वगैरे मस्तपैकी तिथेशी आहे. नक्की जा तुम्ही याच मार्गातून. आणि बाहेरचा व्ह्यूज बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. आणि काय त्र्यंबकेश्वरला जाताना त्या दरी ती गाडी कोसळणार होती, तर माझा नवरा आणि पप्पा गेले म्हणून ती गाडी बाहेर काढली, नाही तर ती दरीतच पडली असती. हे बघा नुसतं आता त्र्यंबकेश्वरला डोंगरच डोंगर. हे लोक निघाली आता प्रदक्षिणाला. ते सकाळीच म्हणजे रात्रीपासूनच चालू होतं प्रदक्षिणा. हे ब्रह्मगिरी भरपूर गर्दी होती. बघू शकता तुम्ही. पायी एवढं प्रवास पायाने करतात ते पूर्ण डोंगर. हे बघा ब्रह्मगिरी. या सर्व डोंगरांना फेरं घालतात. आणि काय आम्ही पोचलो आमच्या जाग्यावर, जिथे आम्हाला नाश्ता द्यायचा होता तिथे. आम्ही वाट बघत होतो. तर लय लवकर पोचलो आम्ही. घरातून 5ला निघालो होतो तर 8:30ला आम्ही त्र्यंबकेश्वरला पोचलो. तर आम्ही आमच्या दिंडीची वाट बघत होतो. आणि आई आली इकडून पेरू घेऊन. यांची लाडू. ही बघा आमची लाडू. आणि मी मस्त लाडूसोबत फोटो काढला. इकडं मिस्टरांना लवकरच उठलेले तर झोप येत होती. टिल्लू पण लय हैराण करत होते. त्यांना झोप येत होती, लवकर उठलेले ना त्याच्यामुळे. नाही बघा मिस्टर मस्त झोपले. फायनली टिल्लूनी त्रास द्यायचं बंद केला. आणि इकडे टिल्लूच्या रंग मोबाईल दिला तर ती राहिली मेकअपची गेम खेळत. मेकअप करवर किती करायचे तर. मस्तपैकी झोपलेत. आणि इकडे लगेच दिंडी आली. नाश्ता काढला, द्यायची सुरुवात केली आम्ही. आणि पप्पांचा सत्कार केला दिंडीवाल्यांनी. वारकरी सेवा करणारे आपल्या घोट नागझरी गावचे हरिभक्तपरायण घोटसाल हरिभक्तपरायण आमचे भावजी बळाराम पाटील आणि सहपरिवार गेल्या 18 वर्षापासून न चुकता ज्ञानोबारायांच्या माऊलीची सेवा करतात. मग त्यांच्या जीवनामध्ये अशी सेवा घडावी अशी माऊलींनी प्रार्थना करू. आणि त्यांना माऊलीचा प्रसाद आमचे हरिभक्तपरायण पप्पांचा सत्कार वगैरे केला. आणि मी मस्तपैकी डोक्यावर तुळस घेतली आईंनी, मिनी, टिल्लूनी. आणि निघालो पुढे जायला धर्मशाळेवर. बघा वारकरी भरपूर गर्दी होती. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी थोडी कमी होती, कारण का इलेक्शन होतं ना, त्याच्यामध्ये लोक कशी पटकन ज्याची या झाली तो निघत होता. प्रदक्षिणा झाली का निघत होती पब्लिक, तर तेवढी नव्हती. पप्पा सुद्धा त्यांच्यासोबतच चालत होते. आणि मग मस्तपैकी मुखदर्शनच घेतला आम्ही मंदिराचा, कारण का गर्दी भरपूर. लगे पोचलो धर्मशाळेत. पालखीच्या पाय वगैरे पडलो आणि दिंडीसुद्धा आली. आरती सुद्धा लगेच चालू केली सर्वांनी.
काय आरती वगैरे झाली आणि टिल्लू बोलते मला माल बेटी को बेटा पाहिजे कहकर तर तिला बुला माल सकते घेतली हैं। आप अपनी बेटी को ती बेटा बोलते कहकर नाव बुला घ्यायचीच सकते हैं, मगर पाहिजे बेटे मला, को तर घे बरं. बेटी नहीं कह सकते, इसलिए बेटी अनमोल होती है। मग काय निघालो मग घरी जायला. घरी जाताना मिस्टरांना येतं ते झोप मस्त ब्लॅक टी घेतली आम्ही. तर चॅस पण लयच करू लागली. त्यांना अजिबात साखर नव्हती का गुळ नव्हता. आम्ही सांगितलं गुळाचं द्या म्हणून. हे बघा एकदम कडू लागला. तर मी टिल्लूला द्यायला लागला. नको बोलतं मला. तिच्या ती घेतलेला पप्पांनी वडापाव. तर मग लई घरी आलो ना खरवस बनवायला घेतली. येताना कल्याणवरून आणलेली. लगेच मिस्टर खाली ना गेले शॉपवर. लगेच मी तिळगुळ बनवून घेतलं. कारण संक्रांतसुद्धा होती. लगेच तिळगुळ बनवलं आणि काय आपला उपवासाचा नाश्ता बनवायला घेतलं. बटाट्याची उसळ, उपवासाचे बघरीचे पिठाचे घावण आणि टोमॅटो आणि आपले खोबऱ्याची चटणी, ओल्या खोबऱ्याची चटणी ती बनवली मी. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बाय बाय. रामकृष्ण हरी माऊली. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. बाय बाय. रामकृष्ण हरी.